हुपरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील सिद्धार्थनगरमधील ओढ्याचे सार्वजनिक नाल्याचे बांधकाम काँक्रीटमध्ये सुरू आहे। या ओढ्यातून येणारे पाणी जवळपास हुपरी शहरामधील 50% MIDC मधील केमिकलयुक्त पाणी हे दलित वस्तीमध्ये या ओढ्यामुळे येणार आहे। या ओढ्यातील दूषित तसेच केमिकलयुक्त पाण्यामुळे सिद्धार्थनगरमधील लोकांच्या तसेच ओढ्याच्या अगदी जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांच्या जीवास धोका उत्पन्न होतोय। याची वारंवार माहिती हुपरी नगर परिषदेस निदर्शनास आणून दिली आहे, मात्र नगर परिषदेने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। उलट या ओढ्याचं सार्वजनिक नाल्याचं रात्रीचे 12 वाजेपर्यंत काम सुरू केलंय। सिद्धार्थनगर या दलित वस्तीमधील नागरिकांच्या तसेच शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असलेला असताना नगर परिषद मात्र मूग गिळून गप्प आहे। या नगर परिषदेला अनेक समस्यांचं निवेदन दिलेलं असताना या निवेदनाच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे। अशा या नगर परिषदेच्या विरोधामध्ये हा सार्वजनिक नाला बांधकाम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सिद्धार्थनगरमधील नागरिकांच्या माध्यमातून शनिवार दिनांक 25 रोजी स्मशानभूमी सिद्धार्थनगर हुपरी येथे कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नरळे तसेच हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक चौखंडे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील, धर्मवीर कांबळे, प्रणित मधाळे, अतुल कांबळे, हिरालाल कांबळे, रवींद्र कांबळे, मारुती शेवाळे आदींनी भेट दिली आहे। या उपोषणाला रणजित कांबळे, हसरत कांबळे, अविनाश कांबळे, किशोर कांबळे, राहुल कांबळे तसेच समस्त बौद्ध समाज सिद्धार्थनगर हुपरी हे बसलेले आहेत। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंगणे।